नमस्कार, मी नम्रता आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे सखी गृहिणीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे दहीवाले छोले. आणि त्यासाठी लागणार आहे 250 ग्राम काबुली चणे भिजवून घेतलेले आहेत मी रात्रभर, 1 टमाटर, 2 बारीक चिरलेले कांदे आणि 3 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, छोले मसाला, हळद, मीठ, दही, एव्हरेस्टचा किचन किंग मसाला, 6 ते 7 काजू आणि तिखट. छोले कुकरला शिजवून घ्यायचे आहेत. अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीचा वाटण करून घ्यायचं आहे ठेचासारखं. आणि मिक्सरमध्ये दही, काजू, थोडीशी दुधावरची साय, तिखट आणि मीठ याचं एक मिश्रण करून वाटण करून घ्यायचं आहे. आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकायचं आहे. फोडणी करूया आपण. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये जिरं राई टाकायचं आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा छान परतवून घ्यायचा आहे लालसर. कांदा आपला छान लालसर झालेला आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेले टमाटर टाकायचं आहे. आणि आता याच्यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा आणि जे वाटण आपण दहीचं वाटण जे तयार केलेलं आहे, दही, काजू, तिखटचं, ते सुद्धा टाकायचं आहे आणि ठेचाही टाकायचा आहे. हे सर्व टाकून झालेलं आहे आपलं. आता मसाला सुद्धा शिजलेला आहे. मसाला तेल सोडत आहे. आता याच्यामध्ये एव्हरेस्टचा किचन किंग मसाला आणि छोले मसाला टाकायचा आहे. हे आपलं बॅटर तयार आहे. हा मसाला छान शिजलेला आहे. आता याच्यामध्ये कसुरी मेथी क्रश करून टाकायची आहे. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, आणि आता याच्यामध्ये जे कुकरला आपण छोले शिजवून घेतलेले आहेत ते टाकायचे आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं ग्रेव्हीसाठी पाणी टाकायचं आहे. अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. आता याला उकळी येतपर्यंत झाकून ठेवायचं आहे आणि आपले छोले तयार आहेत. हे पहा, आपले छोले, दहीवाले छोले तयार आहेत.